वहिनी, मी तुझी माझ्या व्हिडिओवरची कमेंट आत्ता पाहिली तर तू म्हटलीस की ताई साहेब बरोबर बोलताय तुम्ही, खूप छान उत्तर दिलं. पण खरं सांगू संजू वहिनी, ह्याच्यात सगळं श्रेय तुला जातं. कारण तू वेळीच सुधारली. तू तिथं जाऊन पाहिलंस, म्हणजे नंगिता वानखेडेच्या घरी, नंगिताच्या घरी, सॉरी वानखेडे नाही. संजू वहिनी, मी तुझी कमेंट आत्ता पाहिली की ताई साहेब खूप छान बोलताय तुम्ही, बरोबर उत्तर दिलं. तर अगं संजू वहिनी, हे सगळं श्रेय तुला जातं. कारण जे मी नाही करू शकले ती तू करू शकली, हे मी गर्वानं सांगते. आणि तुझ्या चुकाही तू स्वतः मान्य करती की माधुरी ताईला तू बोलत होती चुकीचं, ही तू स्वतः मान्यही केलं. ह्याचा खरंच खूप मोठेपणा असतो. कारण आपली चूक कळल्यानंतर ती चूक स्वीकारायला ना एक वाघाचं काळीज लागतं बरं का. आपली चूक कळल्यानंतर की हो बाबा मी ती चुकी केली, ही स्वीकारायला वाघाचं काळीज लागतं. पण आहेत समाजात काही बायका की पैशापायी, लोभापायी चुकावर चुका चुकावर चुका करून दुसऱ्याला खोट्यात काढायचा प्रयत्न करतात. खरं सांगू का संजू वहिनी, तू नंगितावर व्हिडिओ टाकलेस आणि त्याच्यावर तुला पहिल्यांदा तिनं वडिलाचं काढलं आणि नंतर तर तुझ्या आईला बापानं हे करून काढलं असेल, ती करून काढलं असेल. अगदी ज्या प्रकारे तिनं मला बोलली होती ना, त्या प्रकारे घाणघाण शिवेचं बोलली. पण तू जेव्हा संयम ठेवलाच आणि योग्य प्रकारे जे काही आहे ती पुरावेसहित मांडलंच, ह्याचा खरंच मला पण गर्व वाटतो. आणि आपण प्रत्येक वेळा विचार करतो की बाबा एक लेडीज आहे, आपण ह्या विचारानं चालतोय की एक लेडीज आहे, लेडीजची इज्जत नको रस्त्याला काढायला, म्हणून आपल्याला सगळं माहिती असून सुद्धा आपण गप्प बसतो, सहन करतो. पण समोरच्या व्यक्तीला काय वाटतं की मी कशी वागी नाही आणि मलाच कसे भीतात, हा समोरच्या व्यक्तीचा खूप गैरसमज असतो. आणि समोरचा व्यक्ती नको ते तोंडाला येईल ते घाण बोलणं, तोंडाला येईल ते पुन्हा आईबापावर बोलणं, आईला घाणघाण शिव्या देणं, ही समोरचा व्यक्ती त्याचं काम चालूच ठेवतो. का तर आपण गप्प बसतो म्हणून. पण ज्या वेळेला आपल्या आईवडिलांवर येईल ना, आपल्या आईवडिलांवर, मला सांग ना, म्हणजे किती घाणेरडी भाषा होती की तुझ्या आईला जर तुझ्या बापानं म्हणजे घाणेरड्या प्रकारे जर करून काढला असेल तर तू माझ्यावर बोलायचं बंद कर, हे कर. कारण मला पण हेच आधी व्हिडिओत असंच बोललं गेलं की असं केलं असलं तर हे कर ते कर. आपण ते घाण शब्द वापरू पण नाहीत, कारण आपण एक नवरेच्या बंधनात असणाऱ्या बायका आहेत. आपल्याला नातेवाईकाचा विचार येतो, कुटुंबाचा विचार येतो. आपल्या तोंडून जर असे घाण शब्द ऐकले तर हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, आणि आपल्यावर संस्कार चांगले आहेत आईवडिलांचे, ती विषय सोड. पण खरं सांगू का संजू वहिनी, मला तुझं कौतुक वाटतं की नंगिताच्या घरी तू गेलीस. मान्य आहे तू आधी चुकीच्या मार्गाला घुसली होतीस, हेही मान्य आहे की नंगीचं ऐकून बरं का तू जरांगे पाटलांविषयी पण म्हणजे थोडं तुझ्या मनात द्वेष निर्माण झालता, त्यामुळं तू त्यांच्याविषयी तिला नंगीला फोनवर सांगितलंस वगैरे. पण ते आपबीती आहे, म्हणजे तुला अनुभव यायच्या आधी. कारण माणसाला जर कुठल्या गोष्टी माहीतच नसतील तर एक मैत्रीच्या नात्यातून माणूस कुणाला तरी सपोर्ट करायला जातो. आणि तुझ्या खरंच मनाचा खूप मोठेपणा आहे. तू खरंच सुसंस्कृत, कुटुंबाला धरून चालणारी महिला आहेस. नवऱ्याचा विचार करून नवऱ्याची सेवा करणारी, कुटुंबातल्या व्यक्तीची सेवा करणारी आणि मुलांचं खूपच सुंदररित्या पालन पोषण आणि संगोपन करणारी तू महिला आहेस. आणि जेव्हा तू नंगीच्या घरी गेलीस, नंगीच्या घरी गेल्यानंतर तुझ्या लक्षात आले ही सगळे प्रकार चुकीचे आहेत. तिनं पाटलांवर बोलायला कसे पैसे घेतलेले आहेत, तिनं बायकांच्या चारित्र्यावर डाग उडवती पण स्वतःच किती बरबटलेली आहे. म्हणजे हे सगळे प्रकार तुझ्या लक्षात आले आणि तुझ्या बाबतीत पण काहीतरी तुझ्या चॅनलविषयी घडलं. त्यावेळेला तू स्वतःला बदलवलंच. ही कारण माणूस बदलणं म्हणजे खूप कठीण असतं आणि तू स्वतःला बदलवलंस आणि तुला तो खोट्यापणा आवडला नाही. त्यामुळं तू सत्याचा मार्ग निवडलास, तिथून पटकन बाजूला झालीस आणि खऱ्या तुझ्या हिमतीला दाद देते. काही बायका कशा असतात माहितीये का, सगळं माहीत असून सुद्धा बायका घाबरतात की बापरे मी जर त्या व्यक्तीवर बोलले तर ती व्यक्ती खूप डेंजर आहे. तुला माहिती आहे, तू स्वतः जाऊन पाहिलेस की ती व्यक्ती कशी आहे, पण तुझी हिंमत केली सोशल मीडियावर की सत्यता मांडण्याची आणि तू राज रोज बेधडक मांडून टाकलंस. तर ह्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण महिला घाबरतात की आपण जर काय बोलायला गेलो तर बाबा ती आपल्याला म्हणजे घाण बोलल. आता तिनं तुला तर घाण बोलली, पण तुला एक सांगते, तू क्लिअर आहेस
क्लिअर, तू चारित्र्यहीन नाहीस. तू जर चारित्र्यहीन असतीस ना तर एवढं तर समाजाला नक्कीच कळतं संजू वहिनी, तुझ्या जर चारित्र्यावर कुठंतरी डाग असते किंवा तू जर वागणुकीत चुकीची असतीस ना तर तू नंगीविषयी की म्हणजे नंगी चोरी केलेली, नंगीनं चोरी करून घड्याळ दुसऱ्याला दिलेलं मन किंवा नंगीनं आणखीन ते बेड प्रकरण, बुवा कोण होता, हे जे प्रकार आहेत ना संजू वहिनी, तर तू मांडले नसतेस का? तर तुझ्या मनात भीती असती की बापरे, मी जर तिचं बाहेर काढावं तर मी पण बरबटलेले, माझं पण ती बाहेर काढल, ही तुझ्या मनात भीती असती. पण तुझं चारित्र्य क्लिअर आहे, तू वागणुकीत क्लिअर आहेस, तुझे लपडे नाहीत आणि तू क्लिअर आहेस म्हणून तू नाही घाबरता सगळे क्लिअर खरे विषय मांडलेस आणि तू ओपन चॅलेंज केलंस की तू मला फक्त परवानगी दे की तू किती बरबटलेली आहेस ही समाजाला सांगायची मला परवानगी दे. ही जी तू ठामपणे विषय मांडला ना, ठामपणे, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. आणि ह्या विषयातून आता मला तर हेच कळून आलं की तू चारित्र्यहीन नाहीस, तू चारित्र्याला सांभाळलेलं आहेस, तुझं वागणूक क्लिअर आहे, तू लपडेबाज नाहीस, खोटारडी नाहीस. हां, थोडं म्हणजे कसं आता तुझा स्वभाव निरागस आहे, तुला काही गोष्टी सहन होत नाहीत, तू फटकन बोलून टाकतेस, ह्या गोष्टी वेगळ्या आहेत. पण तुला एक खरं सांगू का, ह्या गोष्टीतून एवढं तर नक्की कळलं की माझी संजू वहिनी चारित्र्यहीन नाही, फालतू वागणारी नाही, लपडे करणारी नाही. कारण ही जर गुण तुझ्यात असते तर तू आज नंगीचं काही सांगितलं नसतंस का? तर तुझ्या मनात भीती वाटली असती, मी जर नंगीचं सांगितलं तर उद्या नंगी पण माझे लपडे बाहेर काढल, म्हणून तू घाबरून गप्प बसली असतीस. पण तू घाबरली नाहीस, गप्प बसली नाहीस. ह्याहून मला कळलं की माझी संजू वहिनी, मग मला कुणी किती पण सांगू दे, कुणी किती पण काही बोलू दे, मी असं विश्वास नाही ठेवत. कारण ज्या गोष्टी मी अनुभवते, ज्या गोष्टीवर मी खोलात जाऊन विचार करते आणि तेव्हा बोलते, तर खरंच संजू वहिनी तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि ही जनता काय म्हणते किंवा जे काही 4-5 लोक आहेत, कोणते 4-5 लोक जी नंगीच्या सोबत असणारे मन किंवा जी 4-5 जास्त का नाही, ती लोक तुझ्या व्हिडिओ खाली येऊन भुंकले बी, कमेंट बी केल्या, तर तू अशा लोकांकडे दुर्लक्ष कर. कारण तुला एक उदाहरण सांगते, गाव असू दे, खेडं असू दे, नाहीतर गल्ली असू दे, नाहीतर सोसायटी, तिथं ही 4-5 डुकरं असतात आणि ते असणं खूप गरजेचं आहे. त्याचं कारण माहिती आहे तुला? जर डुकरं नाहीत फिरले तर ती घाण कोण खाणार, स्वच्छ कोण करणार, म्हणून डुकरं असणं गरजेचं आहे. तसं तू समजून जा की तुझ्या अकाउंटला येऊन जे काय फालतू बोलणारे असतात ना, तर ती 4-5 डुकरं आहेत, तुझं अकाउंट स्वच्छ करायला आलेली आहेत. आणि तू तुझं आयुष्य तर स्वच्छ केलंस. कसं केलं सांगू? चुकीच्या व्यक्तीच्या संगतीत गेलतीस, पण तू वेळीच सुधारलीस आणि चुकीच्या व्यक्तीची संगत सोडलीस. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मी माझ्या दादूला खरंच सांगते की दादू, नशिबवान आहे रे तू, तुला माझ्या संजू वहिनीसारखी बायको भेटली. आणि मी खरंच सांगते, मी जर कोल्हापूरला आले ना तर अवश्य भेटणार, अवश्य. कारण मी एखादं नातं ठेवते ना तर ती मनापासून निभवते. मग त्या नात्यामध्ये भांडणं तंटे किती पण येऊ देत, नातं मी तोडत नाही. आलेले भांडणं तंटे कशामुळे आले, का आले, मी ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. आणि मी माणसं ओळखायला ना कधीच चुकत नाही, कधीच चुकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संजू वहिनी, तुझं कार्य तू बिनधास्त चालू ठेव. कारण तुला एक सांगते, आपल्या जरांगे पाटलांमुळं आता एक ओबीसीतून महिला सरपंच झाली तुळजापूर तालुक्यातली. आणि हीच पोचपावती आहे की जरांगे पाटील ही निष्पाप आहेत, निस्वार्थी भावनेनं जनतेसाठी झटत आहेत. जनतेवर अफाट प्रेम आहे जरांगे पाटलांचं, गोरगरिबांच्या लेकरांवर अफाट प्रेम आहे. आणि गोरगरिबांच्या लेकराला ओबीसीतून शिक्षण मिळावं, हे मिळावं, आरक्षण मिळावं, म्हणून जरांगे पाटील झटत आहेत. आणि तू तर स्वतः अनुभव घेतलास, मला तुला संजू वहिनी सांगायची गरजच नाही. कारण तू तुझ्या कानानं ऐकलंस, डोळेनं पाहिलंस की म्हणजे हे प्रकार सगळे कसे जरांगे पाटलांवर भुंकायला पैसे घेतले, कसं काय केलं, हे सगळं तुला अनुभव आहेच. त्यामुळं मी तुला सांगावं एवढं मी मोठी नाही, खरंच नाही. पण तुझ्यासारखे माणसं माझ्या आयुष्यात भेटले ना तर मी नक्कीच मोठी होणार, खरंच होणार. पण मला ना पैशानं आणि श्रीमंतीनं मोठं नाही व्हायचं संजू वहिनी. तुझ्यासारख्या माणसाला ना, म्हणजे तुझ्यासारख्या माणसाचा सहवास लाभणे हीच माझा मोठेपणा आहे. म्हणून परत एकदा सांगते की तू जे सांगितलं, तर त्या नंगीशी माझी काही पर्सनली दुश्मनी आहे म्हणून नाही, तर नंगी ही समाजात जरांगे पाटलांविषयी चुकीचं पसरवते म्हणून मी फक्त विरोधात बोलते, नाही तर बाकी काही नाही.
फक्त माझा तेवढंच हे आहे की तिनं समाजात चुकीचं पसरवते म्हणूनच. आणि तू जी पुरावे दिले, तू आणखीन तुझ्याकडे काही असले पुरावे तर दे. आपल्याला आपल्यासाठी प्रयत्न करणारे, झटणारे, आपल्या लेकरा बाळासाठी, उद्या आपल्या नातासाठी, पंतूसाठी जी झटणारे पाटील आहेत, जरांगे पाटील, ह्यांच्याविषयी जी ही नंगी भुंकत राहते तर ती चुकीची आहे ही दाखवायचे. आणि जरांगे पाटील खरंच योग्य आहेत ही समाजाला सिद्ध करून दाखवणं खूप गरजेचं आहे, काळाची गरज आहे. म्हणून तुला सांगते, तुझ्याकडे जर पुरावे असतील तर तू बिनधास्त दे. आपल्याला हे बघ, घाबरायची गरज नाही, कारण सत्य काही दिवस शांत असतं, पण शेवटी जेव्हा सत्य बाहेर येतं ना तर खोट्याला पुन्हा जागा नसते आणि वाव नसते.